अरे काय आता ती बारा आधी तर तुतारी का घड्याळ? गड्या सात विकासाला तर म्हणजे कुणाला नक्की? नक्की म्हणजे दादाच म्हणावं लागेल आम्हाला. म्हणजे कुणाचं वारं जोर असेल? तुतारी का घड्याळ? आता घड्याळ कुणाचं वारं जास्त आहे? अजित दादाचं काय तुमची साथ कोणाला, कुठल्या चिन्हाला? गड्या घड्याळाला घड्याळाला. का हो घड्याळाला? दादांनी चांगले सहकार्य केले. वाणेवाडीत सध्या गाड्या जोरात आहे. गाड्या. आणि जर ते नाही आलं तर पाणी बंद होईल, कॅनल बंद होईल, हा. लोक रस्त्यावर येतील, हा. ऊस लागवड कमी होईल. त्यामुळे दादाच लाडक्या पाहिजे. बहिणीचे पैसे मिळाले का नाही नाही? मिळालं. का हो मिळालं नाही? काय माहिती हा, लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही हा, मावशी? आलं की घेतलं पण घेतलं पण काय? आलं तर आलंच. आम्ही कुठे नाही म्हणतोय. मग लाडक्या भावाला साथ देणार का नाही? देणार की हा? देणार. तुम्ही देणार का लाडक्या भावाला? लाडक्या बहिणींना पगार वाटताय आणि म्हातारे कोतारे भिका ज्याला कुणी नाही त्याला पैसे तुम्ही द्यायना आणि भलत्याला देताय. हा, गाडी फटफटे मोटरसायकली 10 एकर बागायदार त्यांना पगार करताय बँकेत आणि दुसऱ्या गरीबाला करा ना. तुम्हाला पण पैसे चालू व्हायला पाहिजेत. हलके व्हायचा लय जोरात परिस्थिती. लय जोरात परिस्थिती. हा. म्हणजे मी कुठली परिस्थिती म्हणतोय? हा. विधानसभेचं वारं हा, कसं? वार वार जोरात आहे. कुणाचं वारं आहे? दोन्ही पक्षी बरोबर चालणार समान. समान मुळे, चालू. हा. काय दादा नाव काय तुमचं? नाव काय? चक्रव्यूह हा? चक्रव्यूहात कोण होतं? हा? चक्रव्यूहात कोण होतं? अभिमन्यू अडकला होता. नमस्ते मित्रांनो, मी आपल्या सगळ्यांचा पत्रकार मित्र तुषार धुमाळे. माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलोय बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे बुद्रुक या गावामध्ये. या ठिकाणी आज शनिवारचा आठवडे बाजार आहे. या आठवडे बाजारामध्ये जाणून घेऊयात बारामती विधानसभा मतदारसंघातलं वारं कसं आहे हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते, नाव काय आपलं? नाव जयसिंग, गाव कुठलं? गाव कोराळा. कोराळ्यात का? काय सांगाल, विधानसभेची निवडणूक लागली, कसं वार आहे गावामध्ये तुमच्या? अरे काय आता ती बारा आधी तर तुतारी का घड्याळ? गड्या गड्या घड्याळ. घड्याळ सांगतायत बाबा, अजून जाणून घेऊया त्यांच्याकडनं. काय नाव आपलं दादा? कोकरे रेशीम कोकरे कुठलं गाव? तिथंच आहे पंधरा. पंधारे. बरं बरं बरं. काय सांगाल पंधाऱ्यामध्ये कशी स्थिती आहे? आता काय तिथे सांगणार, आता दोन्ही घरातले असल्यामुळे काय तिथे सांगावी. बरं काय तरी सांगा की. काय आता आईच म्हणायचं काय कुठलं एक दूध धरावंच लागणार आहे ना. बघा, तुमची साथ कशाला आहे? विकासाला कशाला? आमची सात विकासाला तर म्हणजे कोणाला नक्की? नक्की म्हणजे दादाच म्हणावं लागेल आम्हाला. म्हणजे कोणाचं वारं जोर असेल? तुतारी का घड्याळ? आता घड्याळच म्हणावं लागतं. घड्याळ. घड्याळाचंच वारं जोर असे असं हे दादा सांगतायत. अजून जाणून घेऊ आपण. लय निवांत बसलाय. नाव काय आपलं? गौतम पवार, कुठलं गाव? कोराळ. कोराळ. काय वातावरण कसं आहे विधानसभेच्या गावामध्ये? चांगलं आहे की. काय कुणाचं वारं जास्त आहे? अजित दादाचं काय तुमची साथ कोणाला, कुठल्या चिन्हाला? गड्या आमची साथ घड्याळाला तर सांगतायत. काय म्हणताय? कुठलं गाव तुमचं? कोराळच कोराळ्याचं. काय वातावरण कसं आहे कोराळ्यामध्ये? चांगले. होय. कोणाला साथ आहे तुमची? घड्याळाला घड्याळाला. का हो घड्याळाला? दादांनी चांगले सहकार्य केले हां. आणि दादांनी ही पण लय केली म्हणजे बारामती तालुक्याला दादांची गरज आहे आता सध्या तरी. कशासाठी गरज आहे? दादा म्हणजे बारामती तालुक्याला म्हणजे असं आहे की दादांचा पर्यायच नाही बारामती तालुक्याला दादांचा. आता तू कोराळे कुठलं तुमचं, खुर्द का बुद्रुक? बुद्ध ही बुद्रुक थोरलं कोराळा. थोरलं कोराळ. बरं, काय गावामध्ये काय अडचणीत काय? काय नाही व्यवस्थित आहे सगळं. सगळी विकास कामं झाली. कामं झालेली आहेत. तालुक्यामध्ये तुम्ही फिरता, बऱ्याच ठिकाणी जाता, तर तालुक्यामध्ये कुठं काय अडचणी जाणवतात का? नाही जाणवत. सगळी विकास कामं झाली. सगळी विकास कामं केलं दादांनी म्हणजे असं की पाणी सोय केली आहे. हां. दादांनी प्रत्येक म्हणजे असं तळागाळातल्या कार्यकर्त्याला दादांनी विचारले बरं बाबा तुझी काय अडचण आहे काय नाही. बरं बरं. त्याच्यामुळे साथ तुमची त्यांनाच आहे. त्यांनाच आहे. योगेंद्र दादा का नाही? नाही ती नवीन आहे आता सध्या. नाही. हां, आमचं प्रेम पवार साहेबांबरोबर आहेच की. हां. आम्ही कुठं नाही म्हणतोय दावा. हां. पण आता सध्या दादांचं ही पाय म्हणजे दादांची गरज आहे आता तालुक्याला तरी. आत्ताच्या सध्याच्या घडीला दादांची आम्हाला गरज आहे, आमचं पवार साहेबांवरती प्रेम आहे, असंही मतदार राजा सांगतोय. काय मावशी काय चाललंय? काय मग व्यवसाय काय म्हणतोय? गाव कुठलं तुमचं? सोमेश्वर. होय. काय सांगाल सोमेश्वर मध्ये कसं काय वातावरण आहे विधानसभेचं? काय कुणाचं वारं जास्त आहे? घड्याळ का तुतारी? आता हे का सगळे सारखीच आहे. कोणाचं काही सांगावं आपण काय सांगू शकत. तरी तुम्हाला अंदाज? अंदाज आमच्याकडे दादांचं. दादांचंच. ह्या पण मावशी सांगतायत दादांचंच वार आहे. चला बघूया अजून.
इथं विक्रेते. दादा नमस्ते. नाव काय तुमचं? दिलीप जाधव, कुठलं गाव? वानेवाडी. वानेवाडी. काय सांगाल वानेवाडीत कसं आहे वातावरण, कसं आहे वानेवाडीतलं? वानेवाडीत सध्या गाड्याळ जोरात आहे. गड्याजवळ तुमची साथ कोणाला आहे नक्की? गाड्याळालाच आहे. का युगेंद्र दादा का नाही? अहो नाही, अजित दादा आता 30 वर्ष झालं राजकारण करते, त्यांच्यामुळं विकास झाला आहे. हा. आणि जर ते नाही आलं तर पाणी बंद होईल, कॅनल बंद होईल, हा. लोक रस्त्यावर येतील, हा. ऊस लागवड कमी होईल. त्यामुळे दादाच पाहिजे. दादाच पाहिजे. हा. बरं योगेंद्र दादांना तर साहेबांची साथ आहे की? असू द्या की, मग अजित दादा बी साहेबामुळेच तयार झाले ना. मग काय हरकत आहे की आणखीन एक वेळ दिला चान्स म्हणून. आणखीन एक वेळ चान्स दिला. हा. आता वानेवाडीत सगळी विकास कामं झालेली आहेत का? झालेली इतकी. काय अडचण वानेवाडीतल्या विकास कामं? काय नाही, ती दिवशी आलं तर त्यावेळेस समस्या मांडल्यात राहिलेल्या काय आणखीन मग काय म्हणले दादा? करू म्हणले की. दादा वानेवाडीतल्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचलेले आहेत. तिथल्या समस्याही तिथल्या ग्रामस्थांनी मांडल्या आहेत. त्यांनी सांगितलं आणि समाधानकारक त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे की ते म्हणालेत की आम्ही यामध्ये लक्ष घालू, समस्या सोडू. अजून बरेच जण आहेत. काय नाव काय आपलं? नाव काय? नाही बोलायचं. बर, अजून बघूयात कोण आहे. नाव काय आपलं दादा? दिलीप बनसोडे, गाव कुठलं? माळेगाव. माळेगाव. म्हणजे काय व्यवसाय काय करता तुम्ही? पानं. पानं विकता, खाऊची पानं. बरं, किती वर्षापासून व्यवसाय करताय? 50 वर्ष होत 50 वर्ष झालं. आठवडे बाजारच करता का? बरं बरं. काय कुठनं माल घेता, खरेदी करता? खाऊची पानं कुठं? निमगाव केतकी. बरं बरं. काय दर काय आता? 2000 2500 पानं बघून असतात. बरोबर. काय स्थिती काय माळेगावमध्ये विधानसभेची आता सध्या? कुणाचं वारं जोरास आहे? तसं काय सांगतात, दोन्ही सारखीच चालले. पण तुमचा अंदाज? ही या गड्या गड्या म्हणजे दादा. का हो दादाच? आता वारच चाललंय म्हणलं, दादा का म्हणलं, कसं काय म्हणलं. तुमच्यापर्यंत कोण कोण आतापर्यंत उमेदवार पोहोचले? दोन्ही पार्टीच्या. दोन्ही पार्टीत. स्वतः उमेदवार पोहोचले का त्यांचे कार्यकर्ते? कार्यकर्ते, त्यांचे कार्यकर्ते बी हे बी उमेदवार. कोण कोण आलं तुमच्याकडे? त्यांची नाव नाही एवढी सांगता यायची आपल्याला. आले होते. काय म्हणाले मग? काय तो बघा, लक्ष ठेवा, त्यांना माहिती आहे काय चीज द्यायची. बरं बरं. छोटं म्हणलं. बरं. आणि काय तुम्ही ज्या भागात राहता तिथं विकास कामं झालीत का सगळी? सगळी झाली. काय अडचणी अडचणी? काय आम्हाला नाही. बरं. मग माळेगाव नाही, अख्ख्या माळेगाव. अख्ख्या माळेगावला काहीच अडचण नाही. आमच्या अख्ख्या माळेगावला काहीच अडचण नाही असं सांगताय तिथं. अजून घेऊया. इथं काय भाजी विक्रेत्या महिला बसलेल्या आहेत, ताई बसलेल्या आहेत. ताई नमस्ते, आपलं नाव? दीपाली दादा सुभागाडे. कुठलं गाव? वडगाव. वडगावचं आहे तुम्ही? वडगाव निंबाळकर. हा. बरं. काय व्यवसाय काय तुमचा? ही का नाही, भाजीपाला भाजीपाला, तरकारी, हा. भाजीपाला विक्रीचा व्यवसाय. आता सध्या भाज्यांचे दर कसे आहेत होत आहे? आहेत असं चढ उतार होत्यातच. मेथीची पिंडी कशी चालली आता? 30 रुपयाला. आणि तुमची खरेदी कशी? 25 रुपये. 25 रुपये. किती पेंड्या आहेत खपतात तरी त्याला? खपत्यात, जसं गिरायक असेल तसं खपत्यात. बरं बरं. काय वडगाव निंबाळकर मध्ये काय वातावरण आहे विधानसभेच्या निवडणुकीचं? काय ती काय आम्ही बघत नाही. बरं. का बघत नाही काय? आता हे आम्ही रोज उठायचो कामाला जायचो, कामाला जायचो. पण असं तरी अंदाज प्रचार विचार, तुम्ही बाजारात जाता, प्रचार करताना कार्यकर्ते येतात का बाजारात? येतात की. कोण कोण पोहोचले तुमच्यापर्यंत? तसं काय नाही सांगू शकत आम्ही. नाही कोणच पोहोचले. पण तुम्हाला काय वाटते कोण येईल निवडून? आता कोण येईल तरी येते हा. का घड्या येतं ही काय आम्ही सांगू शकतो का? बरं. लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का नाही? नाही मिळालं. का हो मिळालं नाही? काय माहिती आता. तुम्ही अर्ज कागद मग काय परत चौकशी केली का नाही? केली, नाही मिळालं. नाही मिळालं. बरं. तुम्हाला मिळालं नाही मग काय कोणाला सांगितलं का नाही? सांगितलं की मग काय म्हणाले? त्या शिपलकर मॅडम कडे दिलंय आमचं ही बरं आधार कार्ड. मग आता येईल म्हणलेत का नाही? म्हणलेत येईल म्हणल्यात. बरं. काय ताई तुमचं नाव काय? मंगल भगवान. काय कुठलं गाव कुठलं? कोराळे. बरं. काय सांगाल कोराळ्यातलं वातावरण कसं आहे? काय आता जसं ऐकून तसं करायचं. आमच्यापर्यंत काय कोणी येत नाही, जात नाही, काय नाही. नाही कोण पोहोचलंच नाही का तुमच्यापर्यंत? राहिला कुठे कोराळ्यात ताई? इथंच राहिला. तरी काय वातावरण काय वाटतंय तुम्हाला विधानसभेचं तालुक्यातलं? काय सांगते आता माणूस सांगा. नाही सांगता आता रोज उठून आम्ही रोज कामाधंद्याला जातो. पण बाजारात येत असतील ना प्रचार? येतच नाहीत आमच्या पतून. येतच नाही तर तुम्हाला काय वाटतंय काय वातावरण काय तालुक्यातलं?
तालुक्यातलं वातावरणाला आम्हाला ती आमच्या पतोर येत नाही त्यामुळे आम्हाला काय सांगू शकत नाही. सांगू शकत नाही. हा. बरं, बरं. लाडक्या बहिणीचे पैसे आले का नाही हा, मावशी? आलं की घेतलं पण घेतलं पण काय? आलं तर आलंच आम्ही कुठे नाही म्हणतोय. मग लाडक्या भावाला साथ देणार का नाही? देणार की हा? देणार तुम्ही देणार का लाडक्या भावाला? देणार म्हणजे आता सांगा की नक्की कोणाला साथ देणार? आम्हाला आम्ही जे आमच्या मनात आहे ते आम्ही करू शकतो. बरं, आमच्या मनात जे आहे ते आम्ही करू शकतो असं सांगतात त्या. म्हणजे त्या म्हणजे समोर येऊन बोलायला तयार नाहीत, पूर्ण नाव घेऊन बोलायला तयार नाहीत. ह्या आजी बसलेले नको म्हणतात आजी माझं. वय नाही लागत त्याला होय थांबले व्हायला कशाला. होय. आणि मतालाच कसं लागतंय, काय झालं? मतालाच कसं लागतंय नाव. कुठलं गाव तुमचं? वडगाव. वडगाव. किती वय आजी? हा? किती वय आजी? 65. बरं, काय झालं? पैसे नाही मिळाल का तुम्हाला? रुपयाचं दमडी तरी नेला नवऱ्याचा पाय मोडला, हात मोडला. आम्ही इकतोय भाजीपाला. किती वर्षापासून व्यवसाय करता भाजीपाला विकत? मी 50 वर्ष झालं. 50 वर्ष झालं. मग काय काय मिळला मला? कोण आलतं का नाही तुम्हाला? आता काय म्हणाले? काय नको बाबा, नको तिकडे तुझ्या मी मत बी द्यायची नाही आणि जायची नाही. का होत आहे? तुमचा अधिकार आहे तो मत दिला नको पाहिजे. नको आम्हाला काय नको. आम्ही भीक मागून खातोय, तुम्हाला का मत द्यायचं बिनकामाचं? हे आजीची अतिशय काय झालं? आडान नाही मी शिकलेले आहे. किती झाले? कितवी शिकलाय ताई? किती शिकू द्या, पण असं करायचं नसतं. लाडक्या बहिणींना पगार वाटताय आणि म्हातारे कोतारे भिका ज्याला कुणी नाही त्याला पैसे तुम्ही द्यायना आणि भलत्याला देताय. हा, गाडी फटफटे मोटर सायकली 10 एकर बागायदार त्यांना पगार करताय बँकेत आणि दुसऱ्या गरीबाला करा ना. तुम्हाला पण पैसे चालू व्हायला पाहिजेत. नको आम्हाला, नको मला, नको. हवा कोणाची तुमच्या गावात? आता मरायची नको मला. हवा कोणाची? वातावरण कसं काय? तुतारीची काय घड्याळ? कोण येईल? माझ्या मनाला वाटेल त्याला ती द्यायचीच नाही. बरं. गावाला जाईल. गावाला जायला अतिशय तिखट प्रतिक्रिया दिलेली आहे आजीनी. दादा नमस्ते. नाव काय आपलं? कुठलं गाव? कोराळच आहे. काय काय वातावरण कसं काय? वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं आहे, पण काय वाटतंय तुम्हाला कोणाचं पारड जड आहे? पारड दोन्ही समान आहे. दोन्ही समान, पण तुमची साथ कोणाला आहे? विकासाला का कोणाला? आमची साथ विकासालाच आहे. हा, विकासाला म्हणजे नक्की कोणाला? गाड्या घड्याळाला. हां. का हो घड्याळच? हां, का हो घड्याळ? का हो गाड्या म्हणजे घड्याळच का? गाड्याच का म्हणजे कामं करते ती. काम करते. तुमच्यापर्यंत पोचले का उमेदवारांचे कार्यकर्ते? उमेदवार पोचले? आमची कामं राहिले थोडी, रानातली कामं राहिल्या ती पण करतात काम दादा. बाकीची कामं केले अखेर, आपली काम झाले अखेर. बरं बरं पण आपली रानात कामं झाली नाहीत, मुरुमी टाकून रोडवर काय. बरं बरं. कुठले सडक शेतात नाही जाणारे रस्ते आहेत ते झालेले नाहीत का? घरी जाणारच रस्ता नाही आम्हाला, दगडातनं कुठं जातो. राहता तुम्ही? नळाच्या वर कोराळ्यात कुठली वस्ती? पानसारी वस्तीच्या तिथं. बरं बरं. नलवडी किती वस्ती. अडचण आहे का? नाही, रस्ता झाला नाही का? रस्ता झालाय पण दगडी टाकल्यात, पण मुरुम टाकला नाही, काय नाही, मुरुम टाकला नाही, सडक झाली नाही. सडक. बरं बरं. मग याबाबत पाठपुरावा केला का नाही? दादांना सांगितलं होतं का नाही? नव्हतं सांगितलं ना, आम्ही तिथपर गेलो नाही. आता सरपंच ही काय करतो मग आता म्हणते, कार्यकर्ते आले, उमेदवार आल्यावर सांगणार का? सांगणार की. आता कार्यकर्ते उमेदवार आले की आम्ही आमच्या अडीअडचणी सांगू असं सांगतायत. अजून बरेच जण आहेत, पाहूया कोण काय म्हणताय ते. काय नाव काय आपल्या दादा? आपलं प्रताप जगताप. कुठलं गाव? मुडाळे. मुडाळे. काय मुडाळीची परिस्थिती काय? हा लय जोरात हा? मुडाळे काय हलके होत लय जोरात परिस्थिती. लय जोरात परिस्थिती. हा. म्हणजे मी कुठली परिस्थिती म्हणतोय? हा. विधानसभेचं वार हा, वार जोरात आहे. कुणाचं वार आहे? दोन्ही पक्षी बरोबर चालणार, समान. समान मुडाळे. चालू. हा. काय हो समान चालू आहे? मागच्या बारीला कमी झालं पण ह्या बारीला समान चाललं. तरी त्यातल्या त्यात कुणाची हवा जास्त आहे? नाही, हवा दोन्ही सारखीच. तुमची साथ कोणाला आहे? आमची दोन्हीला बी आहे. नाही, तुमची वैयक्तिक मी कोण आहे? सांगतो ना, माझी पोरगी राष्ट्रवादीला आहे, मी भाजपला आहे. अरे वा. हा, मग खरं ते बोला काय हरकत आहे. मग दोन्ही ते अध्यक्ष आहे राष्ट्रवादीची. बर बर. हा. तुम्ही? आणि आमचा मुलगा भाजपचा अध्यक्ष आहे. अरे एका घरात दोन पक्ष एका घरात 2 पक्ष आहेत. मग खरं सांगाय काय हरकत आहे. म्हणजे कुठले अध्यक्ष आहेत? हा? कुठले अध्यक्ष आहेत? आपले भाजपचे पोरगा बारामतीला आहे. बर. आणि कन्या? कन्या पुण्यात आहे, पिंपरीची. बरं, आता ते तुमचं काय, तुमचं वैयक्तिक मत काय? तुम्ही एक बारामतीकर, एक बारामतीतलं नागरिक या नात्याने कोणाला साथ द्याल? हा, आम्ही आता तुतारीलाच देणार. तुमची तुतारीला, पण तुतारीलाच का साथ? हा, मी वैयक्तिक तुतारी, पोरगा नाही आमचा बरं, तुमचं वैयक्तिक विचार. मी देणार तुतारी. बरं, माझं आमच्या वैयक्तिक वडिलांचं मत आहे. म्हणजे वडिलांचं मत आहे. हा, बरं वडील म्हणतात एवढी बार तुतारीला तो द्यायचं, मग पोरगा तुझा कोणाला बी दो. बरं. एवढी बार त्यांचे वडील म्हणलेले तुतारीला द्यायचं, त्यामुळे ते तुतारीला देण्यात असं सांगितलं. काय दादा, नाव काय तुमचं? नाव काय? चक्रुयुग. चक्रुयुगात कोण होतं? चक्रुयुगात कोण होतं? अभिमन्यू अडकला होता.
का हो दादा नक्की म्हणणं काय आहे तुमचं? नाही मग आता काय तुमचं चाललं काय मला त्याच्यातून काय तुमचं काय असेल ते मग तुम्हीच सांगायचं मला. चक्रव्यूहाचा प्रश्न का विचारला मला तुम्ही? नाव काय म्हणलं तुम्हाला माहिती पडाय पाहिजे. अभिमन्यू नाव आहे का हा. तुमचं? बरं. आणि आडनाव? लोहार लोहार. आणि गाव कोणतं? केम केम. कुठलं केम? कर्मा तालुक्यातलं. बरं बरं. आणि इथं कशासाठी आलाय? मुलगी आहे इथं. बरं. मुलीकडे इथंच राहिलाय का? नाही नाही तिकडे करमाळा तालुक्यातली परिस्थिती काय आहे? हा विधानसभेची परिस्थिती काय करमाळा तालुक्यातली? विधानसभेची हा. ज्याला मत जास्त मिळेल तेच निवडून पहिलवानची कुस्ती आहे. बरं बरं बरं. आता कोणाला म्हणे हे करायचं आता बारामतीत किती दिवसापासून इथं? हा इथं किती दिवसापासून आहे पोरीकडे? बारामतीत हा. बारामतीत 3 दिवस झाले फक्त. 3 दिवसात काय चर्चा बिर्चा कुणाचं वार आहे बारामती? वारं होय. हा. आता वारं व्हायला तसं उपणावं लागतं. हे कोण वारालं असं धरायचं, हे कोण वारालं असं धरायचं. आता आपण तुम्ही एवढं खोल विचारल्यावर मग कुठल्या बाजूला जास्त उपनून होईल? हा? कुठल्या बाजूला जास्त उप नाही मिळेल? हा? कुठल्या बाजूला? आता हे कुस्ती आहे, पहिलवानकी आहे. आता चितपट कोण होतं दोन्ही सारखेच आहेत. घड्याळ का तुतारी? घड्याळ का तुतारी? बोला बोलायचं बोला की खरं काय? हे बोलले काय तिकडे 1000 रुपये वाटले ते तुम्ही काय देणार नुसतं बोलायला. आम्ही माध्यम आहे दादा. आता कसं म्हटलं आम्ही माध्यम आहे दादा. बघ मत झालीच म्हणलं ही कुस्ती आहे. कोणतरी चितपट होणारच. पण काय कुणाचं वार जास्त आहे? घड्याळ का तुतारी? हा घड्याळ का तुतारी? ते तुमच्या मनाने ठरवायचं. बरं. ते तुमच्या मनाने ठरवायचं. बाबा बोलायला तयार नाहीत पण नाव भारी बाबांचा अभिमन्यू. म्हणजे प्रश्न भारी विचारला. चक्रात कोण अडकलं होतं? काय दादा काय चाललंय? काय कुठलं गाव तुमचं दादा? वडगाव. कांदा कसा आहे? कांदा 50 रुपये किलो. काय खरेदी काय आहे का शेतकरी तुमचा स्वतःच आहे? नाही व्यापारी. व्यापाऱ्याकडनं घेतलाय? नाही आपण खरेदी केलाय. खरेदी केलाय. कसं किती राहते कांदे मागे? 5 रुपये राहते किलो मागे. बरं. काय परिस्थिती काय वडगावला विधानसभेची काय वाटतंय? हवा कोणाची जोरात आहे? दादा. का हो दादाच? दादांचा विकास विकास कामे भरपूर आहेत त्यामुळं दादाच येणार. कशा पद्धतीने दादांनी तुम्हाला मदत केलेली? सर्व प्रकारे. सर्व प्रकारे आम्हाला दादांनी मदत केलेली असं सांगतायत. आणि बारामती तालुक्यातला हा पश्चिम भाग आहे. शुगर बेल्ट म्हणून ओळखला जातो. इथं खरीददार आणि विक्रेते जवळपास बारामती तालुक्यातलेच असतात सगळे. दादा नमस्ते. आपलं नाव? रघुनाथ बबन राऊत. कुठलं गाव? वडगाव निंबाळकर. जवळच आहे की म्हणा? हा जवळ. काय परिस्थिती काय आहे विधानसभेची? कुणाचं वारं जास्त आहे तालुक्यात? ती काय आपल्याला नाही माहिती. आपण बाजारात करतो. दररोज बाजारात आहे तुम्ही? बरोबर. सगळे बाजार करता? बाजारात तुमच्याकडे कार्यकर्ते येतात का बाजार? सगळे येतात सगळे येतात. रामराम करतात. मध्य होय म्हणतो. तुम्हाला एक बारामतीतला नागरिक या नात्यानं काय वाटतंय कोण निवडून येईल? काय तसं काय कुणाचं वारं जास्त आहे? तुतारी का घड्याळ? तसं काय आपलं आम्ही तसं काय बघत नाही. आपलं आलं होय मध्ये बाकीचं काय नाही. तालुक्यात एवढं फिरता, बऱ्याच ठिकाणी बाजार तळाव जाता. बारामतीतल्या तालुक्यातल्या बाजार तळांचा विकास कसा झालाय? चांगलं बाजार चांगला विकास झाला. मग तुमची साथ कुणाला असणार आहे? आता सगळ्याला होय म्हणायचं. काय एका म्हणून दुसऱ्याला राग का नाही? सगळ्यात होय म्हणायचं. सगळे तुम्हाला नाही म्हणत त्याला राग त्याला होय म्हणायचं आपलं. बरं. ह्याला म्हणलं तर रागे नाही, त्याला म्हणलं तर रागे नाही असं सांगतायत बाबा. अजून बऱ्याच जण ताई बसल्यात. काय ताई काय चाललंय? कुठलं गाव तुमचं ताई? कोराळच आहे. बरं. काय परिस्थिती काय विधानसभेची तालुक्यामध्ये? कोणाचं वारं जास्त आहे? घड्याळ का तुतारी? तुतारी. होय. का हो तुतारीस? हा तुतारी. कशामुळे तुतारीत आहे? तुतारीच आहे आमची. बरं. लाडक्या बहिणीचं पैसे आले का नाही? नाही आले. का हो नाही आलं? फॉर्म भरला होता का? हा भरला होता. बरं. मग काय चौकशी केली का नाही पुढे काय झालं काय नाही? बरं. का पण सात का तुतारीला? काय दादा का नाही? नाही आम्ही तुतारीलाच आहे पहिल्यापासून. बरं. नाही आम्ही पहिल्यापासून तुतारीलाच सांगतात. ताई नमस्ते. नाव काय आपलं ताई? शुभांगी रामदास शिंदे. कुठलं गाव ताई? वडगाव निंबाळकर. काय वातावरण कसं काय काय वाटतंय? काय आता परिस्थितीच काय असेल. पण तुम्हाला काय वाटतंय? काय घड्याळ येईल बहुतेक. का हो घड्याळ? काय लाडक्या बहिणींना त्यांनी सहकार्य केलंय त्याच्यामुळे. लाडक्या बहिणीला सहकार्य केलं त्याच्यामुळे घड्याळच का? भेंडीचा दर काय ताई? 50 रुपये. 50 रुपये 50 रुपये मागली का भेंडी? बरं बरं. दादांचं काम कसं आहे? दादांचं काम चांगलं आहे असं सांगतायत. या अजून बघूया.
का हो दादा लय रे बसला निवांत. काय गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं तुमचं? गाव कुठलं तुमचं? नाही इथलंच आहे. बरं, गाव कोराळेच काय? त्यांना सांगा अहो बोला की तुम्ही कसं बोलायचं? किती वय आहे तुमचं? किती वय आहे तुमचं? 70 आहे चाललं. काय तालुक्यात हवा कोणाची? काय दादा चालणार दादा दादा दादाच का हो दादा चालणार? हा होय? दादा का चालणार? चालणार म्हणजे काम करते ते. काम करतोय का? बर, आमचे दादाच चालणार, काम करतायत ते असं सांगतायत. हे आहेत काय तुमची त्यांची पण घेऊ. तुमचीच पहिली. तुमचं नाव काय? बरकडे संतोष कुठलं गाव? कोराळे. कोराळे. काय वातावरण काय कोराळ्यामध्ये? येईन की तुतारी. तुतारी का हो तुतारी? तुतारीशिवर मजा आहे का? माझ्या आणि दादा का नाही? शरद पवारमुळे तर गाव आहे बारामती आहे. दादामुळे नाही लय. शरद पवारमुळे सगळं सुधारणा झाली. दादानी विकास कामं केलेत की भरपूर? शरद पवारमुळे झाली विकासची कामं. दादांनी लाडक्या बहिणीला पैसे दिलेत की? शरद पवार जाऊन द्या, काय नाही होणार इथं. पवार साहेबांमुळेच बारामती आहे असं सांगतायत बरेच जण. पवार साहेब तर बारामती. बर मग काय म्हणताय? पवार साहेब आहे तर बारामती आहे. पवार साहेब आहेत तर बारामती असं सांगतायत इथले ग्रामस्थ. नमस्ते, नाव काय आपलं? घेतो त्यांना पण. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? विकास कारंडे. कुठलं गाव? सदोबाची वाडी. सदोबाची वाडी. काय परिस्थिती सदोबाची वाडीमध्ये? काय तस नाही काय सांगता येणार. काय हवा कोणाची जोरास? वातावरण काय म्हणतंय? नाही सांगता येणार. नाही सांगता येणार का हो दादा? आता बाजारात आहे, तुम्हाला नाही सांगता येणार म्हणले. नाही बाजारातच आहे ना रोज. आपण तुमच्याकडे येत असतील ना कार्यकर्ते आणि उमेदवार? आम्ही सकाळचं उठलं की बाजारात प्रचार करणारे पोचत असतील. घरी घरी काय माहिती आता येतात का? काय वाटतंय ते काय तुम्हाला? काय वाटतंय तुम्हाला? तसं नाही सांगता येणार. बरं बरं. काय सांगता येत नाही का? बरं मित्रा, तुझं काय कसं काय? का बोलत नाही? हा, गाव कुठलं तुझं? वडगाव. तुम्ही तर युवक आहे, तुम्ही बोललं पाहिजे. काय हो, काय झालं? काय वडगाव मध्ये कसं वातावरण आहे? दोन्ही सामानच आहे. दोन्ही समान. तरी वारं कोणाच जोरात जास्त आहे? दोन्हीचे बी दोन्ही वार. घड्याळ का तुतारी? तुतारी बेन गाड्या बी. का हो, दोन्ही पण का? दोन्ही बी आपलेच नेते. तुमचा अंदाज काय? काय दोन्ही लागेल ते आपलंच म्हणायचं. लागेल ते आपलंच म्हणायचं. तरी अंदाज काय अंदाज काय सांगता येणार? अंदाज नाही सांगता येणार. काय काय काय? अंदाज नाही सांगता येणार. अंदाज सांगता येणार नाही. अंदाज सांगता येणार नाही असे विक्रेते आहेत. आणि काय म्हणलं दादा ते? ताटात वाटी असल्यामुळे ताटात सांडणारच आहे वाटी. काय ताटात वाटे असल्यामुळे सांगणार ते असं सांगतात. मार्मिक बोललेले, समजून घ्या काय आहे ती. आजीबाई आहेत का? काय आजी? काय आजी? गाव कुठलं आजी तुमचं? कोराळ्याचं. नाव काय आजी? सुंदरबाई. पूर्ण नाव? सुंदरबाई पांढरं कोकणी. कोकरे. बरं. आणि राहता कुठं? कोकणी. राहता कुठं आहे? नळाच्या वर. नळाच्या वरती राज्य राहता. काय परिस्थिती काय? तुम्ही जिथं राहता तिथं सगळ्या सुख सुविधा आहेत का हो? हाय ते वावरात राहता का वस्तीवर राहता? वावरात आहे वावर. वावरात घर बांधले का तिथं? बरं. काय वातावरण विधानसभेचं वातावरण? का प्रचार करणारे आलते का नाही तुमच्यापर्यंत? येतात सडकाने जातात येतात. काय आमच्या घरी नाही. घरी नाही आली, सडकडे जाते. तरी कुणाची हवा आहे? तुतारी का घड्याळ लागेल? काय नाही आपल्याला तसं कळत. तरी सांगा की. नाही. किती वय आहे तुमचं? वय पार आहे 65च्या पुढे. शासनाच्या काही सुविधा मिळतात का? काय नाही काय नाही. मग काय नाही म्हणले आम्हाला मिळत. का बरं? काय माहिती आता काय मिळत नाही. काहीच नाही मला. बरं. किती वर्षापासून हा व्यवसाय करताय? काय आपलं घरचं आहे ते. घरचं निघालं की विक्री करा. असलं घरचं तर यायचं नाही तर नाही. नाही यायचं. बरं. तरी काय वातावरण काय वाटतं? काहीच नाही. काहीच नाही वाटत का? आजी म्हणतात काहीच वाटत नाही. त्यानंतर अजून बरेच जण आहेत, बघूया आपण कोण कोण आहे. काय काय चाललंय दादा? पाडळीला गेले काम आहे जरा. नाही नाही सहज गेले त्यांची काय मुलं त्यांची घेतो ना. दादा काय काय म्हणताय? काय म्हणतोय बाजार? बाजार चांगला म्हणते. काय नाव काय आपलं? जायपत्रे. कुठलं गाव? मुड जायपत्र वस्तीवर राहता काय? काय सुविधा कशी काय जायपत्र वस्तीवर? चांगली आहे. चांगली आहे ना. बरं बरं. काय वातावरण काय म्हणते विधानसभेचं? कोण लागेल, घड्याळ का तुतारी? गाड्या गाड्या तुमची साथ कोणाला? गाड्या. का हो घड्याळ दादा? सांगा की घड्याळ का? घड्याळ काम म्हणजे काय तरी त्यात असेल म्हणून म्हणतात. तुमचं गाव कुठलं? माझं गाव वडगाव. काय तुमची साथ कोणाला आहे? आमचीच आताच नाही, सगळ्याला सगळ्याचं बघून असतं आमचं. मग तरी अंदाज नाही त्यात ज्यादा नसतो आम्ही. फक्त इलेक्शनला मतदान करणे आणि आपलं घर बघणे. बरं. का हो दादा? हा
लय फिरत नाही आम्ही लय फिरत नाही पाऊस झाला लय फिरत नाही धंदा आहे की धंदा बरं. काय व्यवसाय करता सरकारी तरकारीच करता बरं बरं मित्रा पाणी वगैरे कसं काय जायपत्री वस्ती सगळ्या सुविधा आहेत का सगळ्या सुविधा गड्यालाच कसा देत आहे गाड्या सुविधा गेल्या सगळ्या गड्याला सुविधा केल्या सगळ्या म्हणजे दादांना साथ देत आहे तुम्ही हा दादा नेतृत्व कसं आहे चांगले दादा नेतृत्व चांगलं आहे असं सांगतायत कोरळ बुद्रुक या आठवडे बाजारातील नागरिक. गाव कुठलं रे मित्र तुझं वाणेवाडी प्रॉपर वाणेवाडी का बरं बरं काय सांगाल वाणेवाडीतली परिस्थिती काय विधानसभेची वारं कसं आहे तुतारी का हो तुतारी दादा पहिल्यापासून तुतारी पहिल्यापासूनच तुतारी पवार साहेब दादा का नाही पवार साहेबच बरं काय दादा नमस्ते नमस्ते गाव कुठलं आपलं होळ काय वातावरण काय बारामती विधानसभेमध्ये साहेब जुना माणूस जुनं ती सोनं साहेब जुनं ती सोनं असं सांगतायत होळमधले एक ग्रामस्थ होते हे पण फळ विक्रीचा व्यवसाय करतात का काय झाले काय वातावरण काय विधानसभेचं बारामतीतलं काय वाटतंय तुम्हाला काय वाटतंय अंदाज तुम्ही आता रोज बाजारात असता की मावशी असते की तुम्हाला काय वाटतंय कोण निवडून येईल तुतारी येईल का घड्याळ येईल आता काय तसं मी तर बरं आता काय तसं मी तरी सांगायचं असं या मावशी सांगतात अजून फळ विक्रेते आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. गाव कुठलं बाई वडगाव काय परिस्थिती विधानसभेची काय वाटतंय कोण निवडून येईल काय अंदाज तरी वारं कोणाचं आहे तालुक्यामध्ये जास्त पण तरी अंदाज कुठलं वार आहे ताई तुतारीचं वार आहे असं हे सांगतायत अजून पलीकडच्या बाजूला हे बाबा आहेत विचारूयात फळ विक्रीचा व्यवसाय करताय किती वर्षापासून फळ विक्रीचा व्यवसाय करताय 30 वर्षापासून मोबाईल तुम्हाला बंद करा काय सांगाल मतदान कुठलं आहे तुमचं दादा पण योगेंद्र पवार नाही गाव कुठलं तुमचं आमचं वडगाव काय वातावरण कसं काय वातावरण आहे की तुतारी काय घड्याळ तुतारी का हो तुतारीच आता आमच्या तर सगळी वडगावात तुतारी बसायची सगळी तुतारी दादा का नाही हो दादा पण आहेत की दादानी भरपूर विकास कामं केलीत की दादांना पण हाणायचं मतदान एक व्यक्ती एकच मतदान करू शकतो दादा 5 घरात आहे 3 मतदान दादाला 2 मतदान ह्यांना दादांनी भरपूर व्यवस्थित सांगितले अजून आपण आता अजून जाणून घेऊयात फळ विक्रेत्यांचे काय हे प्रतिक्रिया आहेत का हो दादा नाव काय तुमचं समीर बागवान कुठलं गाव वडगाव निंबाळकर नाव काय म्हणाला समीर बागवान काय परिस्थिती वडगाव मधली तुतारी का हो तुतारी पवार साहेबांची बरं दादा का नाही आम्हाला पवार साहेब आवडतात बरं पवार साहेब आवडतात आणि दादानी विकास कामं केली त्याचं काय केल्यात बरोबर आहे पण पहिल्यापासून आमचा पवार साहेबांवरती विश्वास आहे त्याच्यामुळे तुतारी हा पवार साहेबांवरचा आमचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही तुतारीलाच दादा काय बाजार करायला काय लवकर आला बाजारात काय बाजार भाव काय म्हणतोय कसं काय स्थिती महागाई कशी गाव कुठलं तुमचं मावाडी लाटे माळवाडी नाव काय तुमचं चंद्रकांत दादा खरात बरं काय लाटे माळवाडीची परिस्थिती काय हो? हा बरी विधानसभेचं वारं काय म्हणतंय काय म्हणते निवडणुकीचं पवार म्हणते पवार दोन्ही पवारच आहेत की. पण तुतारी का घड्याळ आमचं हा कड्या का हो घड्याळ का घड्याळ का दादाला का मत कशामुळं सांगा ना प्रेक्षक बघतायत कशासाठी करताय तुम्ही साथ का देताय दादांना काहीतरी कारण असेल ना दादांना साथ द्यायचं काही नाही काय कारण नाही असं कसं गावातले विकास कामं झालेत का सगळे काय आणि अजून काय लाडक्या बहिणीचं पैसे मिळाल का नाही मंडळीला मिळलं का लाईट बिल माफ झालं नाही झालं पण काय ते सांगितलं असेल की बरं मग का त्यामुळे साथ देताय का त्याच्यामुळे साथ देताय काय नाही मंडळीने सांगितलं म्हणून नाही मग तुम्हीच का देताय का स्वतःहून बर दादा बोलायला तयार नाहीत पण चला असं या अडकत्यात करू का एंड करू का मित्रांनो आपण होतो आता बारामती तालुक्यातील कोराळे बुद्रुक या गावामध्ये बारामती तालुक्यातला पश्चिम भाग शुगर बेल्ट म्हणून हा भाग ओळखला जातो या कोराळे बुद्रुक या ठिकाणी शनिवारचा आठवडे बाजार असतो या आठवडे बाजारामध्ये
आपण विक्रेते आणि खरेदीदार यांची मुलाखत घेतलेली आहे.